नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 24-25 चे अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदान निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवा सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय असा आहे की सन 24-25 आर्थिक वर्षातील शालेय व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. सन 2024-25 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी आणि अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे. वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना आणि अटी तसेच मुंबई वित्त अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा. यात कोणतेही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी घ्यावी. दिनांक 1/5/1 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळून या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही. ज्या उद्देशासाठी निधी आणि अनुदान मंजूर झाले आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखा शीर्षकाकडे वळती करता येणार नाही. सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रित अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करावा. निधी वितरित करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावे. तसेच वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 2013 प्रकरण क्रमांक 30/2013 विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.